काही गोष्टी मनाला अत्यंत चटका लावून जातात। अशीच एक घटना सोलापूरच्या मंगळवेढे तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडली आहे। येथील हॉटेल ग्रामपंचायतीच्या मालकीन रोहिणी निलेश पाराध्ये यांनी टोकाचं पाऊल उचललं। त्यांच्या या कृत्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। घटनेच्या काही क्षण आधीपर्यंत रोहिणी अत्यंत हसत खेळत होती। मग नेमकं असं काय घडलं की रोहिणीला आपलं दुःख कोणालाही सांगावं वाटलं नाही? नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओत पाहू। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। रोहिणी आणि निलेश या पती पत्नींनी अतिशय कष्टातून ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं। दोघंही पती पत्नीनं स्वतःला या कामात झोकून दिलं होतं। मार्केटिंग करण्यासाठी दररोज ते आपल्या इन्स्टा अकाउंटवरून हॉटेलमधील खाद्यपदार्थाचे काही ना काही व्हिडिओ टाकायचे। त्यांच्या व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळायचा। अत्यंत स्वज्वळ प्रतिमा असलेल्या या दोघंही पती पत्नीला संपूर्ण महाराष्ट्र ओळखत होता। हॉटेलच्या रूपानं दोघांनीही अनेक स्वप्न पाहिली होती। त्यांच्या रीलवरही चांगल्या कमेंट्सचा वर्षाव होत होता। अनेकदा हॉटेलमधील अडीअडचणी देखील ते शेअर करायचे। कधी भाकरी थापायला कोणी महिला मिळायच्या नाहीत, तर कधी मार्केटमधून सामान आणताना उशीर झाला म्हणून हॉटेलला सुट्टी आहे अशी सूचना ते द्यायचे। अगदी तुटपुंज्या मनुष्यबळावर त्यांनी हा हॉटेल व्यवसाय सुरू ठेवला होता। त्यामुळे रोहिणीची प्रचंड दमछाक व्हायची। तसे अनेक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून पोस्ट केले होते। मंगळवारी नेहमीप्रमाणे निलेश पाराध्ये हॉटेलचं सामान खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेले होते, तर रोहिणी या हॉटेलला आलेल्या होत्या। दुपारी 2:30च्या सुमारास रोहिणीने हॉटेलच्या किचनमध्येच टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती निलेशला मिळाली। त्यानं तातडीनं हॉटेल गाठलं। रोहिणीला त्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता। ज्या हॉटेलमध्ये दोघं पती पत्नीनं एवढे काबाड कष्ट केले, त्याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात रोहिणीनं इतकं टोकाचं पाऊल का उचलावं असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे। ही घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली आहे। हसता खेळत्या कुटुंबातील रोहिणीला अशी काय समस्या भेडसावत होती की तिने थेट असा निर्णय घ्यावा? दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी रुग्णालयात आणि घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय। घटनेच्या अनुषंगानं हॉटेलमधील कामगार, ग्राहक, पती, आजूबाजूचे शेजारी या सगळ्यांचा जबाब पोलिसांकडून नोंदवला जातोय। ही घटना नेमकी कशामुळे घडली याची कसलीही माहिती अद्याप पोलीस तपासात समोर आलेली नाही। मात्र घटनेनं सगळ्यांच्याच मनात काळजी दाटली आहे। कधी कधी माणूस इतका हसत असतो, इतकं सगळ्यांसाठी जगत असतो की त्याच्या मनात सुरू असलेलं वादळ कुणालाही दिसत नाही। रोहिणी ही तशीच होती। प्रत्येक व्हिडिओत हसणारी, लोकांना प्रेमानं जेवण वाढणारी, स्वप्नांसाठी झटणारी, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागं नेमकं किती दुःख दडलं होतं हे तिच्या जाण्यानंतरच सगळ्यांना जाणवलं। आज हॉटेल ग्रामपंचायतीच्या त्या स्वयंपाकघरात चूल पेटलेली असेल, पण त्या घरातलं हसू कायमचं हरवलंय। सगळं ठीक आहे म्हणणारा प्रत्येक माणूस खरंच ठीक असेलच असं नाही। माणूस जपताना त्याच्या हसण्या इतकंच त्याच्या शांततेकडेही लक्ष द्या, कारण काही वेदना शब्दात व्यक्त होत नाहीत, त्या थेट मनातच संपून जातात। पण शेवटी आम्हाला सांगायचंय की तुम्हाला कितीही दुःख असू द्यात, निदान जवळच्या माणसाजवळ व्यक्त व्हा। दुःख सांगितल्यानं मन हलकं होतं। मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली तर मनावरचं ओझं कमी होतं। तेव्हा आमची सगळ्यांना विनंती आहे, काहीही झालं तरी टोकाचं पाऊल उचलू नका। मोठ्या दुःखासह इथेच थांबू।